Hello students, welcome to Samarth Science Academy. आपले YouTube चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर आपले चॅनल सबस्क्राईब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. आज आपण हायड्रोकार्बन्सचं लेक्चर 6 बघणार आहोत. याआधी आपण 5 लेक्चर्स घेतलेली आहेत. त्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथनं तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकतात. आज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स घ्यायची आहेत. आज मी रिॲक्शन्स तुम्हाला बोर्डवर सॉल्व्ह करून देणार आहे आणि त्याची थिअरी आहे ती तुम्हाला इथे शो करणार आहे. अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्किन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे जे काही हायड्रोकार्बन्स आहेत ते कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणारे म्हणजेच अल्केन्स पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहेत. का? कारण की देर इज अ प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. डबल बॉन्ड असल्यामुळे तिथे पाय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत अल्किन्स मध्ये, त्यामुळे ते मोर रिॲक्टिव्ह आहेत कोणापेक्षा? अल्केनपेक्षा. अँड अंडरगो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन, आणि ते इझिली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन देतात. म्हणजे आपण झूम मीटिंग मध्ये शिकलेलो आहोत त्या सर्व रिॲक्शन्स. ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन, त्याला आपण हायड्रोजनेशन असं म्हटलं. Catalytic hydrogenation of alkanes with dihydrogen gas gives corresponding alkane finely divided powder of platinum or palladium or nickel used as a catalyst. बघा, आपण ऍडिशन रिॲक्शन शिकलो, त्यामध्ये आपण हायड्रोजनेशन पण शिकलो. हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर डबल बॉन्ड मध्ये आपल्याला डायहायड्रोजन ऍड करायचं आहे आणि त्या डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये करायचं आहे बाय युझिंग द प्लॅटिनम, पॅलेडियम अँड निकेल ॲज द कॅटलिस्ट. ही रिॲक्शन कशी सॉल्व्ह करायची ते आपण बोर्डवर पाहूया. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट आपण बघूया हायड्रोजनेशन. ही एक इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे. यामध्ये आपल्याला हायड्रोजन ऍड करायचं आहे. तर बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2 विथ कॅटलिस्ट लाईक प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल यांच्या प्रेझेन्समध्ये, या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपण हायड्रोजन अक्रॉस डबल बॉन्ड ॲड करायचं आहे. डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होतं आणि हे 2 H आहेत, ते एक ह्या कार्बनला आणि एक ह्या कार्बनला द्यायचं. म्हणजेच CH2 ला जर एक H दिला तर तो कन्वर्ट होईल CH3 मध्ये, डबलचं सिंगल होणार आणि या CH2 ला अजून एक H देणार म्हणजे CH3 होणार. तर या पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट मिळेल. पुढचं एक्झाम्पल, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2 यापैकी कुठलाही एक कॅटलिस्ट घेऊ शकतात. ओके, पुन्हा डबल बॉन्ड कन्वर्ट्स इनटू सिंगल बॉन्ड बाय ॲडिशन ऑफ H. हा H नेहमी कुठे ॲड करायचा? डबल बॉन्डमध्येच ॲड करायचं आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगलमध्ये करायचं. मग कसं येईल स्ट्रक्चर? CH3 सिंगल बॉन्ड, CH ला H दिला म्हणजे झाला तो CH2 सिंगल बॉन्ड CH3. तर या पद्धतीने हायड्रोजनेशन रिॲक्शन होते. हे एक्झाम्पल्स लिहून घ्या. पुढची रिॲक्शन आहे ऍडिशन ऑफ हॅलोजन्स. त्यालाच हॅलोजनेशन असं म्हणतात. आता हॅलोजन ऍडिशन करतोय म्हणून हॅलोजनेशन. सबस्टिट्यूशन मध्ये सुद्धा आपण हॅलोजनेशन घेतो, ती वेगळं. इथे डबल बॉन्ड असेल स्टार्टिंग मध्ये, त्याच्यात आपण हॅलोजन ऍड करणार आणि आपल्याला विसिनल डायहॅलाइड्स मिळतील. आता विसिनल डायहॅलाइड्स म्हणजे 2 ऍडजेसंट कार्बन्सवर असणारे हॅलोजन्स, त्याला विसिनल डायहॅलाइड्स म्हणतात. आणि एकाच कार्बनवर असतील तर त्याला आपण जेमिनल बोलतो. तर अल्किन्स आर कन्वर्टेड इनटू द करस्पॉन्डिंग विसिनल डायहॅलाइड्स बाय ऍडिशन ऑफ हॅलोजन्स. म्हणजे
जिथे पण डबल बॉन्ड असेल त्या डबल बॉन्ड मध्ये आपण हॅलोजन्स द्यायची आहेत. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पैकी एका कार्बनला एक हॅलोजन, दुसऱ्या कार्बनला एक हॅलोजन, असे आपल्याला त्या डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड मध्ये पण कन्व्हर्जन होऊन जाईल आणि ऍडजेसंट पोझिशनला आपल्याला दोन हॅलोजन्स दिसतील. त्याला म्हणायचं विसिनल डायहॅलाइड. ही रिॲक्शन कशी सॉल्व्ह करायची ते आपण बोर्डवर पाहूया. पुढे बघा, हॅलोजनेशन. हॅलोजनेशनमध्ये आपल्याला क्लोरीन किंवा ब्रोमीन ॲड करायचं आहे. जसं हायड्रोजनेशनमध्ये आपण हायड्रोजन ॲड केला. समजा आपण इथे क्लोरीन घेऊया. इन प्रेझेन्स ऑफ CCl4 ॲट रूम टेम्परेचर ही रिॲक्शन घेऊया. डबल बॉन्डमध्ये तुम्हाला क्लोरीन ॲड करायचं आहे. जसं मागच्या वेळेस आपण डबल बॉन्डचं सिंगल केलं, इथे सुद्धा डबल बॉन्डचं सिंगलच करायचं आहे. CH2 सिंगल बॉन्ड CH2. एक क्लोरीन याला द्या आणि एक क्लोरीन याला. तर या पद्धतीने ही रिॲक्शन होते. म्हणजेच आपल्याला 1,2 डायक्लोरो इथेन मिळतो. तर ह्या पद्धतीने हा विसिनल डायहॅलाइड मिळाला. विसिनल म्हणजे दोन ॲडजेसंट कार्बन्सला दोन हॅलोजन्स आहेत. समजा इथे आपण Br2 घेऊया. CCl4च्या प्रेझेन्समध्ये ॲट रूम टेम्परेचर काय होणार, CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. काय करायचं, डबल बॉन्ड लिहायचाच नाही. डबल बॉन्डच्या ऐवजी काय लिहायचं, सिंगल बॉन्ड. आणि ज्यांच्या डबल बॉन्ड होतं त्यांना हॅलोजन्स देऊन द्या. तर या पद्धतीने हॅलोजनेशन रिॲक्शन होते. 1,2 डायब्रोमो प्रॉपेन मिळतो. तर या पद्धतीने ह्या रिॲक्शन्स आपल्याला मिळतात. तर डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगलमध्ये करायचं आणि हॅलोजन्स ॲड करायच्या त्या दोन डबल बॉन्ड्स असणाऱ्या कार्बन्समध्ये. तर या पद्धतीने हॅलोजनेशन रिॲक्शन होते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. आता पुढची रिॲक्शन आपण बघणार आहोत ती आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. त्यालाच हायड्रोहॅलोजनेशन असं म्हणायचं. आता का हायड्रोहॅलोजनेशन, कारण की डबल बॉन्ड मध्ये आपण हायड्रोजन आणि हॅलोजन दोघं ऍड करतोय. जसं पहिले फक्त हायड्रोजन ऍड केला म्हणून हायड्रोजनेशन, सेकंड फक्त हॅलोजन ऍड केला हॅलोजनेशन. इथे हायड्रोजन पण आणि हॅलोजन पण ऍड करतायत म्हणून याला म्हणायचं हायड्रोहॅलोजनेशन. Addition of hydrogen halides, that is HX, like hydrogen chloride, hydrogen bromide and hydrogen iodides converts alkene into corresponding alkyl halides. म्हणजे जर आपण HX म्हणजेच हायड्रोजन क्लोराइड HCl, हायड्रोजन ब्रोमाइड HBr, हायड्रोजन आयोडाइड HI जर आपण अल्किन मध्ये ऍड केले तर तो करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड म्हणजेच RX आपल्याला देतील. ही रिॲक्शन कशी सॉल्व्ह करायची ती आपण बोर्डवर पाहूया. नेक्स्ट रिॲक्शन हायड्रोहॅलोजनेशन, म्हणजेच HX ची ॲडिशन करायची आहे अक्रॉस पुन्हा डबल बॉन्ड ॲडिशन रिॲक्शन. जसं फर्स्ट हायड्रोजन ॲड केला म्हणून हायड्रोजनेशन, सेकंड हॅलोजन ॲड केला म्हणून हॅलोजनेशन. इथे हायड्रोजन आणि हॅलोजन दोघं ॲड करतोय म्हणून हायड्रोहॅलोजनेशन. पुन्हा तेच करणार, डबल बॉन्ड कन्वर्ट्स इनटू सिंगल बॉन्ड आणि एका कार्बनला हायड्रोजन आणि एका कार्बनला हॅलोजन द्यायचं. तुम्हाला सर फर्स्टलाच H द्यायचं का, यालाच X द्यायचं का, असं काय नाही. तुम्ही याला X याला H पण देऊ शकता. तर या पद्धतीने ही एक जनरल रिॲक्शन मी सांगितली. याचे फर्दर दोन टाईप्स पडतात, एक सिमेट्रिकल असताना आणि एक अनसिमेट्रिकल असताना. आता आपण जस्ट एक जनरल रिॲक्शन तुम्हाला मी एक्सप्लेन केली की कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये जर HX ॲड केला तर आपल्याला ह्या पद्धतीने अल्किल हॅलाइड मिळेल. या रिॲक्शनला हायड्रोहॅलोजनेशन म्हटलंय कारण की याच्यामध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन दोघं ॲड केले. ॲडिशन रिॲक्शन ऑफ HBr टू सिमेट्रिकल अल्किन्स. दोन प्रकार असतात त्याच्यात, एक सिमेट्रिकल अल्किन्स आणि दुसरा अनसिमेट्रिकल अल्किन. मग पहिले पाहूया आपण सिमेट्रिकल अल्किन्स मध्ये HBr कशा पद्धतीने ऍड करायचा. जेव्हा पण आपण सिमेट्रिकल अल्किन्स घेतो तिथे कुठल्याच प्रकारचा जो रूल आहे मार्कोनिकॉप्स रूल तो घ्यायचा नाही. विदाउट मार्कोनिकॉप्स रूल आपण इथे ऍडिशन करू शकतो. तर डबल बॉन्ड मध्ये जर सिमेट्रिकल असेल तो अल्किन तर कुठल्याही डबल बॉन्ड पैकी असणाऱ्या कार्बनला H किंवा Br आपण देऊ शकतो आणि हा फक्त आपल्याला एकच प्रोडक्ट देणार.
तर ही रिॲक्शन कशी सॉल्व्ह करायची पाहूया आपण बोर्डवर. ॲडिशन ऑफ HBr इन सिमेट्रिकल अल्किन. समजा सिमेट्रिकल अल्किन घेऊया, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस त्यामध्ये HBr किंवा HCl आपण ॲड करू शकतो. तर HBr जर इथे ॲड केला तर काय होणार, तर पुन्हा तेच की आपल्याला काय करायचं आहे, तो डबल बॉन्ड आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे सिंगल बॉन्डमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, CH2ला जर हा H दिला तर तो होणार CH3. तुम्हाला सर यालाच द्यायचं का, याला नाही देऊ शकत का, तुम्ही यालाही देऊ शकता. पहिले आपण हा H याला देऊन बघू, म्हणजे तो झाला CH3 डबल कन्वर्ट्स इंटू सिंगल आणि ह्या CH2ला Br दिला, तर ह्या पद्धतीने. किंवा तुम्ही हे असंही लिहू शकतात, समजा Br जर त्याला दिला CH2 तर हा H याला देणार CH3. तर या पद्धतीने ही रिॲक्शन कंप्लीट होते. ही आहे ॲडिशन ऑफ HBr इन सिमेट्रिकल अल्किन. दोघांपैकी कुठलाही एक लिहू शकतात. पॉज करून तुम्ही हे लिहू शकता. सेकंड एक्झाम्पल घेऊया. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. हा पण सिमेट्रिकलच आहे बघा. सिमेट्रिकल म्हणजे ज्याचे दोन सारखे भाग होतात. जसं बघा याचे दोन सारखे भाग होत आहेत, HBr ॲड केला, तसं याचे पण दोन सारखे भाग होत आहेत, म्हणजे हा पण सिमेट्रिकल आहे. तर सिमेट्रिकल आहे त्याच्यामध्ये पुन्हा HBr ॲड करा. हा H समजा याला दिला तर हा CH2, हा Br याला देणार CHBr. CH3 या CHला H दिला म्हणजे तो झाला CH2 डबल बॉन्ड कन्वर्ट्स इंटू सिंगल बॉन्ड. या CHला एक Br देणार प्लस CH3. तर या पद्धतीने ही रिॲक्शन कंप्लीट होते. आणि ही पण एक प्रकारची हायड्रोहॅलोजनेशन आहे, बट सिमेट्रिकल अल्किनमध्ये आहे. तर या पद्धतीने आपण सिमेट्रिकल अल्किनमध्ये हा ग्रुप ॲड करू शकतो. तुम्हाला जर हे उलट केलं असतं तर हा Br येथे आणि याच इथे चालेल, तसंही तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ओके, हे पण एक्झाम्पल लिहून घ्या. पुढे पाहूया आता ॲडिशन रिॲक्शन ऑफ HBr टू अनसिमेट्रिकल अल्किन्स. आता अनसिमेट्रिकल अल्किन्स जर असेल तर तो आपल्याला दोन आयसोमेरिक प्रोडक्ट्स देतो आणि इथे एक रूल यूज करावा लागतो ज्याला मार्कोनिकॉप्स रूल असं म्हणतात. When unsymmetrical alkene when unsymmetrical reagent is added to the unsymmetrical alkene, the negative part, that is X, of the reagent gets attached to the carbon atom which carries less number of hydrogen atom. समजा अनसिमेट्रिकल अल्किन असेल, अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, दोघांची एकमेकांबरोबर रिॲक्शन केली तर रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट म्हणजेच X हा अशा कार्बनला द्या की ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे. तर याला मार्कोनिकॉप्स रूल म्हणतात. तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची रिॲक्शन बघूया आपण बोर्डवर. सेकंड रिॲक्शन, ॲडिशन ऑफ HBr इन अनसिमेट्रिकल अल्किन्स. तिथे आपल्याला यूज करायचं आहे मार्कोनिकॉप्स रूल. काय आहे मार्कोनिकॉप्स रूल समजून घ्या. जर अनसिमेट्रिकल अल्किन्स लाईक प्रॉपिन एक अनसिमेट्रिकल अल्किन आहे, त्याची रिॲक्शन अनसिमेट्रिकल रिएजंट बरोबर करतोय. HBr हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, तर त्याचा जो निगेटिव्ह पार्ट म्हणजेच X आहे, म्हणजे तो Br मायनस असेल, Cl मायनस असेल किंवा कुठलाही निगेटिव्ह पार्ट हा डबल बॉन्डमध्ये असणाऱ्या अशा कार्बनला द्या ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहे. CH एक हायड्रोजन, CH2 दोन हायड्रोजन्स, तर Br CHला द्यायचं, म्हणजेच मेजर प्रोडक्ट मिळेल. CH3 CHला Br दिला आणि याला H म्हणजे CH2 कन्वर्ट्स इंटू CH3. पुन्हा लक्ष द्या, निगेटिव्ह पार्ट Br आहे तो आपण CHला दिला तर हा आपल्याला मिळणार आहे मेजर प्रोडक्ट. आणि सपोज जर तुम्ही जर असं केलं असतं, Br सेंटरला देता इथे दिला असतं, ज्याच्याकडे जास्त आहे हायड्रोजन्स त्याला दिला असतं आणि H याला दिला असतं, तर स्ट्रक्चर कसं येईल? CH3 CH2 CH2 Br. तर हा मायनर प्रोडक्ट येईल, हा मायनर प्रोडक्ट येईल, हा मेजर प्रोडक्ट येईल. तर आयसोप्रॉपिल ब्रोमाइड इज मेजर प्रोडक्ट. तुम्हाला याला रिझनसुद्धा विचारतात की N प्रॉपिल ब्रोमाइड हा मायनर प्रोडक्ट आहे
आणि आयसोप्रॉपिल ब्रोमाइड हा मेजर प्रोडक्ट आहे. जर आपण हायड्रोहॅलोजनेशन केलं प्रॉपिनचं तर त्याला रिझन आहे ड्यू टू द मार्कोनिकॉप्स रूल. when unsymmetrical alkene is react with unsymmetrical reagent, then the negative part of reagent goes to that carbon which carries less number of hydrogen, gives major product. म्हणून CH ला Br हा मेजर प्रोडक्ट आहे. पुन्हा लक्ष द्या, Br आपण कोणाला देऊया, ज्याच्याकडे डबल बॉन्डमध्ये हायड्रोजनची संख्या कमी आहे त्याला Br. तर पॉझिटिव्ह पार्ट H ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहे डबल बॉन्डमध्ये त्याला द्यायचं. अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 C CH3 डबल बॉन्ड CH CH3 प्लस HBr. पुन्हा डबल बॉन्ड ह्या दोघांमध्ये आहे तर Br आपल्याला ह्या Cला द्यावं लागेल. म्हणजेच या पद्धतीने डबलचं सिंगल होईल. Br यालाच का दिला, कारण याच्याकडे हायड्रोजन कमी आहे, याच्याकडे एक आहे, याच्याकडे काहीच नाही आहे. तर हा H याला देऊया, डबलचा सिंगल झाला CH2 CH3. तर हा मेजर प्रोडक्ट येईल. आणि मायनर लिहायचंच असेल तर Br याला द्या, म्हणजे CH3 CH CH3 सिंगल बॉन्ड CH Br CH3. तर हा मायनर प्रोडक्ट येईल. तर या पद्धतीने मेजर अँड मायनर प्रोडक्ट्स आपल्याला मिळतील. पुढे जर सपोज तोच अनसिमेट्रिकल अल्किन्स आपण घेतला, तो अनसिमेट्रिकल रिएजन बरोबर रिॲक्ट करतोय, पण इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक पेरॉक्साइड्स किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड्स ROOR किंवा H2O2 यांच्या प्रेझेन्समध्ये जर रिॲक्शन केली मोस्टली HBr, तर ही जी रिॲक्शन आहे ती HBrच देतो. आणि मार्कोनिकॉप्स रूलने कमी हायड्रोजन्सला निगेटिव्ह पार्ट दिला तर अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे त्याला द्यायचा. म्हणजेच मार्कोनिकॉप्स रूलच्या विरुद्ध, म्हणून त्याला म्हटलं जातं अँटी मार्कोनिकॉप्स रूल. त्याला दुसरं नाव खरॅश इफेक्ट किंवा खरॅश मायो इफेक्ट किंवा पेरॉक्साइड इफेक्ट असं म्हणतात. का? कारण की in 1933 MS Kharash and FR Mayo discovered that the addition of HBr to unsymmetrical alkene in presence of organic peroxide takes place in the opposite orientation to the suggested by Markovnikov's rule. म्हणजे काय की 1933 मध्ये MS खराश आणि FR मायो यांनी अशी एक रिॲक्शन डिस्कवर केली की ज्याच्यामध्ये HBr अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड केल्यानंतर प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक पेरॉक्साइड्सच्या प्रेझेन्समध्ये जर आपण ही रिॲक्शन केली तर मार्कोनिकॉप्स रूलच्या विरुद्ध, म्हणजेच निगेटिव्ह पार्ट कमी हायड्रोजनला न देता जास्त हायड्रोजन्सला द्यायचा. ही रिॲक्शन कशी सॉल्व्ह करायची ती बघूया आपण बोर्डवर. पुढे बघा, पुन्हा ॲडिशन ऑफ HBr इन अनसिमेट्रिकल अल्किन बट अँटी मार्कोनिकॉप्स रूल. बघा, खरॅश अँड मायो या दोन शास्त्रज्ञांनी HBr इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक पेरॉक्साइड ज्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर रिॲक्ट केला तर मार्कोनिकॉप्स रूलच्या अपोजिट जो मेजर प्रोडक्ट होता तो मायनर झाला आणि जो मायनर होता तो मेजर. म्हणजेच तिथे अशा पद्धतीने रिॲक्शन मिळाली की निगेटिव्ह पार्ट आपण कमी हायड्रोजनला न देता जास्त हायड्रोजनला द्यायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2 याची रिॲक्शन आपण करूया HBr. ही रिॲक्शन फक्त HBr बरोबरच होते. ॲरोवर ऑर्गॅनिक पेरॉक्साइड जसं बेन्झॉइल पेरॉक्साइड C6H5O twice O2. तर हा बघा, हा बेन्झॉइल पेरॉक्साइड. तर याची रिॲक्शन झाली CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Br. त्या पद्धतीने म्हणजे हा Br आपण CH2ला दिला, जो मागे कोणाला दिला होता CHला. तर या पद्धतीने या पेरॉक्साइडमुळे झालं. पुढचं एक्झाम्पल CH3 C CH3 डबल बॉन्ड CH CH3 आणि समजा HBr घेतला, पुन्हा हेच कंडिशन बेन्झॉइल पेरॉक्साइड
तर काय होणार आहे, हा Br आपल्याला ह्या CHला द्यावा लागेल आणि हा H याला द्यावा लागेल, म्हणजेच CH3 CH CH3 सिंगल बॉन्ड CH Br CH3. तर हा प्रोडक्ट आपल्याला मिळेल. तर हे अपोजिट्स ऑफ मॉर्कॉनिकॉप्स रूल आहे, म्हणून याला अँटी मॉर्कॉनिकॉप्स रूल. पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये यूज करतात म्हणून पेरॉक्साईड इफेक्ट, आणि खॅरॅश अँड मायो यांनी शोधला म्हणून खॅरॅश अँड मायो इफेक्ट असंही म्हणतात. पण याला कंडिशन आहे, ॲरोवर ही कंडिशन असेल तरच तो आपल्याला हा प्रोडक्ट देईल, अदरवाईज मॉर्कॉनिकॉप्स रूलप्रमाणे जायचं. आणि रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर चेक केली तर सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही HIची असते, त्यानंतर HBr आणि HCl. ओके, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. बट अनसिमेट्रिकलसाठी फक्त HBrच घेतला जातो, आणि सिमेट्रिकल असेल तर तुम्ही ह्या ऑर्डरने कुठलाही घेऊ शकतात. तर पॉज करून तुम्ही हे लिहू शकतात. आता पुढची रिॲक्शन आपण बघूया, ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. Alkenes when react with cold concentrated sulfuric acid to form alkyl hydrogen sulfate, the addition takes place according to the Markovnikov rule. जर आपण अल्किन्समध्ये जर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जर ॲड केला तर तो अल्किल हायड्रोजन सल्फेट प्रोड्यूस करतो, आणि ही रिॲक्शन मॉर्कॉनिकॉप्स रूल ओबे करते. कशी असते ते आपण बोर्डवर पाहूया. ही रिॲक्शन बोर्डवर आपण पाहूया. ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जर आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस जर ॲड केला, H2SO4 जो कसा आहे, कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड, तर ॲक्च्युली याचं डिसोसिएशन असं होतं, H+ आणि OSO3H-. तर अक्रॉस डबल बॉन्ड एकाला H+ द्यायचा, एकाला OSO3H- द्यायचा. सपोज या Cला जर आपण H दिला तर त्याच्या शेजारच्याला OSO3H द्यायचा. तर या पद्धतीने ही रिॲक्शन होते, आणि याला अल्किल हायड्रोजन सल्फेट असं म्हणतात. एक लक्षात ठेवा, H2SO4 जेव्हाही ॲड होतो त्यावेळेस H+ आणि OSO3H, जसं H+ आणि Cl- जसं मागे केलं त्याच वेने करायचं. म्हणजे जर अनसिमेट्रिकल असेल तर मॉर्कॉनिकॉप्स रूलप्रमाणे हा निगेटिव्ह पार्ट ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहे त्याला द्यायचं, आणि अशा पद्धतीने आपल्याला अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळेल. एक्झाम्पल घेऊया, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2SO4. H2SO4 मी आता असं लिहितो, HOSO3H. सेम आहे, H2SO4च आहे हा. बघा, H2S आणि हे O4, H2SO4. काय करायचं आहे, पुन्हा एक H याला द्या, CH2ला एक H दिला तर CH3, डबलचं सिंगल होणार, तर CH2ला OSO3H. नाव इथिल हायड्रोजन सल्फेट. सपोज अनसिमेट्रिकल घेतला, जसं CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H OSO3H, हा अनसिमेट्रिकल घेतला तर तेच करा. हा निगेटिव्ह पार्ट ह्या CHला द्या आणि पॉझिटिव्ह पार्ट याला देणार, मॉर्कॉनिकॉप्स रूलप्रमाणे. CH3 CH OSO3H CH3 आयसोप्रॉपिल हायड्रोजन सल्फेट. तर या पद्धतीने प्रोडक्ट आपल्याला मिळेल. ओके, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड जरी ॲड करायचा असेल डबल बॉन्डमध्ये तर मॉर्कॉनिकॉप्स रूलप्रमाणे तुम्ही ॲड करायचा आहे, जर तो अनसिमेट्रिकल असेल. सिमेट्रिकल असेल तर ॲज युअर विश, डबल बॉन्डपैकी कोणालाही H द्या, कोणालाही OSO3H द्या. तर या पद्धतीने ही रिॲक्शन होते. बट सपोज ही रिॲक्शन जी आहे यामध्ये मिळणारे जे प्रोडक्ट आहेत
तसं CH3 CH2OSO3H जर याचं आपण फर्दर हायड्रोलिसिस केलं वॉटर आणि त्याला हीट केलं तर हा पुन्हा इथून ब्रेकडाऊन होऊन H घेऊन जाईल, म्हणजेच पुन्हा तो रिफॉर्म होईल H2SO4 आणि OH उरलेला इथे ॲड होईल, म्हणजेच आपल्याला अल्कोहोल मिळेल आणि पुन्हा H2SO4 रिफॉर्म झाला म्हणजे बघा हा OSO3H इथला H घेईल, हा OSO3H H म्हणजेच पुन्हा H2SO4 रिफॉर्म होईल आणि OH इथे ॲड होऊन जाईल, म्हणजेच अल्कोहोल मिळेल. जसं आपण आयसोप्रॉपिलसाठी सुद्धा घेतलं होतं OSO3H CH3, पुन्हा याचं जर हायड्रोलिसिस केलं आणि हिटिंग केलं तर हा एवढा ग्रुप इथून H घेईल, म्हणजे ह्या जागेवर OH ॲड होईल CH3 CH OH CH3 प्लस पुन्हा काय फॉर्म झाला H2SO4. याला काय म्हणायचं आयसोप्रॉपिल अल्कोहोल. म्हणून डायरेक्ट सुद्धा आपण रिॲक्शन घेऊ शकतात. सपोज आपण मॉर्कोनी-कॉप्स रूल प्रमाणेच जाऊया. असं दिलं असेल आणि H2SO4 HOH आणि डायरेक्टली हीटिंग एकाच स्टेपमध्ये केलं तर मॉर्कोनी-कॉप्स रूलप्रमाणे हा OH आपण डायरेक्टली इथे ॲड करू शकतो CH3 CH3 OH CH3. तर या पद्धतीने आपल्याला टर्शियरी अल्कोहोल मिळू शकतो. किंवा हीच रिॲक्शन आपण याच्याबरोबर करू CH3 CH डबल बॉन्ड CH3 H2SO4 HOH डेल्टा. मग डायरेक्टली प्रोडक्ट मिळेल CH3 CH OH CH3 आणि ह्याच रिॲक्शनला म्हणायचं हायड्रेशन, कारण की याच्यात वॉटर ॲड केला. वॉटरच्या ॲडिशनला काय म्हणतो आपण हायड्रेशन. त्या पद्धतीने डायरेक्टसुद्धा आपण करू शकतो. वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, त्याला हीट केलं तर तो डायरेक्टली आपल्याला अल्कोहोल देऊ शकतो. पुढची रिॲक्शन आहे ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिसमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा क्लीव्ड होतो बाय ॲडिशन ऑफ ओझोन. त्याचं पुढे रिडक्शन करून त्याचं ओझोनाइडमध्ये कन्व्हर्जन आपण करत असतो आणि त्याचं पुढे डिकम्पोजिशन केल्यावर आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स मिळत असतात. तर ह्या रिॲक्शनला ओझोनोलिसिस असं म्हणतात. द कार्बन कार्बन डबल बॉन्ड गेट्स क्लीव्ड ऑन रिॲक्शन विथ ओझोन फॉलोड बाय रिडक्शन. This overall process of formation of ozonide by reaction of ozone with alkene in the first step and the decomposing it to the carbonyl compounds by reduction in the second step is called ozonolysis. आता ही रिॲक्शन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची ते मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो आणि याची मी तुम्हाला एक हिंट सुद्धा देणार आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा ओझोनोलिसिस रिॲक्शन कशा पद्धतीने लक्षात ठेवायची ते पण मी शो करतो. नेक्स्ट रिॲक्शन ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिसमध्ये ओझोनची ॲडिशन करायची आहे अक्रॉस डबल बॉन्ड O3 इन प्रेझन्स ऑफ CCl4. ज्यावेळेस O3 इथे ॲड होतो तर आपल्याला नेहमी एक असं स्ट्रक्चर मिळतं ज्याला ओझोनॉइड असं बोलतात. झोपडीसारखं एक स्ट्रक्चर तयार करायचं. इथे या कार्बनला जे पण 2 ग्रुप्स अटॅच असतील ते इथे लिहून द्यायचे, या कार्बनला जे पण 2 ग्रुप्स अटॅच असतील ते इथे लिहून द्यायचे आणि याला म्हणायचं अल्कीन ओझोनाइड. याचं फर्दर हायड्रोलिसिस करायचं विथ झिंक डस्ट. झिंक डस्ट Zn डस्टच्या प्रेझेन्समध्ये याचा हायड्रोलिसिस होतं. हा असा डिकम्पोज होतो आणि डिकम्पोज झाल्यानंतर हा बघा हा एक कार्बोनिल कंपाऊंड, हा एक कार्बोनिल कंपाऊंड, असे 2 कार्बोनिल कंपाऊंड्स आपल्याला मिळतात. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे C डबल बॉन्ड O असे 2 मिळतात आणि हा ऑक्सिजन हा Zn बरोबर लॉस होतो, ZnO मिळतो. तर या पद्धतीने ही जनरल रिॲक्शन. एक्झाम्पल बघूया, ॲक्च्युअल एक्झाम्पल. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस O3 CCl4. काय होणार बघा, या कार्बनला 2 ग्रुप कोणते आहेत H2 आहेत, मग आजूबाजूला H येतील HCH O, पुन्हा त्याला 2 H आहेत आणि या पद्धतीने झोपडीसारखं स्ट्रक्चर तयार झालं. इथिन ओझोनाइड, इथिन
ओझोनाइड, याचा पुन्हा H2O, Zn डस्ट, डिकम्पोजिशन करूया. इथून हा O अशा पद्धतीने ब्रेक होतो. C डबल बॉन्ड ओला 2H, म्हणजेच HC डबल बॉन्ड OH, पुन्हा HC डबल बॉन्ड OH आणि प्लस ZnO. सिमेट्रिकल आहे म्हणून आपल्याला 2 सारखे ग्रुप्स मिळाले. अनसिमेट्रिकल राहिला असता 2 डिफरंट ग्रुप्स मिळतील. याला म्हणतात फॉर्मलडिहाइड. तुम्हाला मी हिंट सुद्धा देणार आहे याची, डायरेक्ट कशी करायची. व्हिडिओ पॉज करून ही लिहून घ्या. अनसिमेट्रिकल अल्किन घेतला तर 2 प्रोडक्ट्स मिळतील. बघूया कशा पद्धतीने. O3CCl4. पुन्हा काय करायचं, ह्या कार्बनला 2 ग्रुप्स कोणता आहे, एक CH3 एक H आहे. C, एक CH3 आणि एक H. डबल बॉन्डचा त्या पद्धतीने झोपडीसारखं एक स्ट्रक्चर तयार करतोय आपण, त्याला ओझोनाइड म्हणतात. तर ओझोनाइड मिळाला. याची रिॲक्शन पुढे पुन्हा झिंक डस्ट आणि H2O बरोबर केली. हा अशा पद्धतीने इथनं ब्रेक होतो. हा एक कार्बोनिल कंपाऊंड CH3, C डबल बॉन्ड OH, HC डबल बॉन्ड OH प्लस ZnO. ॲसिटल्डिहाइड, फॉर्मलडिहाइड, असे हे 2 प्रोडक्ट्स मिळतात. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हिंट, जो पण CH2 डबल बॉन्ड CH2 असतो ना, त्याची ओझोनोलिसिस ज्यावेळेस आपण करतो तर तुम्हाला डायरेक्टली प्रोडक्ट कशा पद्धतीने सॉल्व करता येतील ते मी शिकवतो. की एकाच रिॲक्शनमध्ये हे लिहून टाका. हे हिंट आहे. डायरेक्ट प्रोडक्ट कसं मिळेल. इथून याला ब्रेक करा. ओके, ब्रेक केल्यानंतर हा एक ग्रुप मिळतो आहे CH2. बघा CH2, हा डबल बॉन्ड O. दुसरा इथे बघा CH2 डबल बॉन्ड O आणि ZnO मिळाला फॉर्मलडिहाइड. ओके, म्हणजे डायरेक्टली तुम्ही असंही करू शकता. हा इथनं ब्रेक केला, LiCO मिळाले ते 2 प्रोडक्ट्स. ओके, पुढचं एक्झाम्पल होतं CH3 CH डबल बॉन्ड CH2 O3 Zn डस्ट H2O. डायरेक्ट कशा पद्धतीने करायचं, याला इथून ब्रेक करा. इथून ब्रेक केल्यावर काय मिळतो आहे CH3 CH डबल बॉन्ड O, CH त्याला 2H, C त्याला 2H डबल बॉन्ड O आणि प्लस ZnO. तर या पद्धतीने. तिसरं एक एक्झाम्पल घेतलं होतं CH3 C CH3 CH CH3. तसंच इथून ब्रेक करा. O3 Zn डस्ट आणि H2O. इथून याला ब्रेक केलं तर C त्याला 2 CH3 आणि हा डबल बॉन्ड O प्लस इथून ब्रेक केला CH3 C त्याला एक H डबल बॉन्ड O. तर डायरेक्टली आणि ZnO बाय प्रोडक्ट. इथे बाय प्रोडक्ट काय ZnO. असं तुम्ही डायरेक्टली सुद्धा सॉल्व करू शकतात. ओके, म्हणजे जर सपोज कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ओझोनोलिसिस विचारलं, ओके, आणि असं दिलं असेल आणि तुम्हाला प्रोडक्ट फाइंड आउट करायचे, त्याला डायरेक्टली ब्रेक करा. इथे एक O द्या, इथे एक O द्या, झाले प्रोडक्ट्स. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे प्रोडक्ट लिहू शकतात. नेक्स्ट रिॲक्शन आहे hydroboration oxidation of alkenes. When alkenes react with diborane in tetrahydrofuran, that is THF, solvent undergoes hydroboration to form trialkyl borane, which on oxidation with alkaline peroxide forms primary alcohol. The overall reaction gives anti-Markovnikov's product. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये जो निगेटिव्ह पार्ट आहे तो आपण जास्त हायड्रोजन असलेला द्यायचा आहे, म्हणजे OH ग्रुप. तर बघूया ही रिॲक्शन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची ते मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही एक अशी रिॲक्शन आहे जी मोस्टली आपल्याला अल्कोहोल नेहमी देत असते.
आणि जो अल्कोहोल आपल्याला या प्रोसेसमध्ये मिळतो तो अँटी मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणेच मिळतो. सिमेट्रिकल अल्कीन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठल्या याला OH लिहून टाका. पण अनसिमेट्रिकल असेल तर तो नेहमी अँटी मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे OH हा CH2 म्हणजे ज्याच्याकडे जास्त हायड्रोजन्स आहेत त्यालाच द्यायचं. THF म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरन, BH3 ट्वाईस डायबोरेन, याची रिॲक्शन 6 अल्किन्स बरोबर करायची. डायबोरेनची त्याच्याबरोबर रिॲक्शन झाल्यावर ट्राय अल्किल बोरेन मिळतो. हा बघा, हा ग्रुप मिळतो. म्हणजे बघा, हा जो डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्ट होऊन जातो. ओके, आणि तिथे नवीन जे H आहेत ते ॲड होऊन जातात. ओके, आणि या पद्धतीने हा ट्राय अल्किल बोरेन आपल्याला मिळतो. त्याचं पुन्हा H2O2 बरोबर रिॲक्शन करायची, याचं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला अल्कोहोल आणि हा BOH थ्राईस आपल्याला तिथे मिळतो. एक्झाम्पल घेऊया. समजा एक्झाम्पल दिलं तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2, हा किती वेळेस घ्यायचा? 6 टाइम्स. प्लस BH3 डायबोरेन हा 2 वेळेस घ्यायचा. THFच्या प्रेझेन्समध्ये याची रिॲक्शन करायची. याच्यात बघा H ॲड करून टाकल्या, बरोबर. म्हणजे समजा याला H दिला, याला नका देऊ, याला नाही दिला. हां, तर तो ग्रुप CH3 CH2 हा किती वेळेस? 3 वेळेस त्या बोरॉनला कनेक्ट होईल. ते या पद्धतीने. तर या पद्धतीने ही रिॲक्शन होईल की CH3 CH2 3 टाइम्स बोरॉनला कनेक्ट होईल. म्हणजे हा आहे ट्राय इथिल बोरेन, ट्रायथिल बोरेन. ओके, त्याची फर्दर आपल्याला रिॲक्शन करायची आहे. फर्दर याच्यासारखंच, म्हणजेच काय, प्लस HO म्हणजेच हा आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, HOH म्हणजेच H2O2. याची रिॲक्शन ज्यावेळेस याच्याबरोबर होईल त्यावेळेस हा ब्रेक होईल आणि CH3 CH2 OH म्हणजेच ह्या CH2ला OH दिला आणि BOH थ्राईस. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. तुम्ही अदर एक्झाम्पल्स पण घेऊ शकतात, जसं CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस BH3 ट्वाईस THF. अँटी मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणेच ॲडिशन करायची. CH3 CH2 CH2 हा किती वेळेस? 3 टाइम्स एका बोरॉनला. पुन्हा याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची? H2O2 बरोबर. ब्रेकडाऊन होईल CH3 CH2 CH2 OH प्लस BOH थ्राईस. म्हणजेच डायरेक्ट कशा पद्धतीने लक्षात ठेवा की जेव्हा BH3 THF असेल, H2O2 आला तर अँटी मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे OH ह्या CH2ला द्यायचा. म्हणजे ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे त्याला निगेटिव्ह पार्ट द्यायचा आणि ह्या रिॲक्शनला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणतात. ओके, याची मेकॅनिझमसुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल की ॲक्च्युली हा मिळतो कसा, कुठून आला. त्याची लिंकसुद्धा मी खाली तुम्हाला देऊन देईल. हा 2 टाइम्स, हा 6 टाइम्स बॅलन्सिंगसाठी. पुढची रिॲक्शन आपण बघूया, पॉलिमरायझेशन. The process in which large number of small molecules join together and form very large molecules with repeating units is called as polymerization. Polymerization ही एक अशी रिॲक्शन आहे ज्यामध्ये आपण अनेक स्मॉल मॉलिक्युल्स एकत्र करून एक लार्ज मॉलिक्यूल आपण तयार करत असतो आणि त्या रिपीटिंग युनिट्सने तयार झालेला जो लार्ज मॉलिक्यूल आहे तर त्याला आपण पॉलिमर म्हणतो आणि या प्रोसेसला पॉलिमरायझेशन. द कंपाऊंड हॅव्हिंग व्हेरी लार्ज मॉलिक्युल्स मेड ऑफ लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग स्मॉल युनिट्स इज कॉल्ड पॉलिमर. असा कंपाऊंड जो अनेक लार्ज अशा रिपीटिंग युनिट्सने बनलेला आहे त्याला आपण पॉलिमर म्हणायचं. अँड द सिम्पल कंपाऊंड ऑफ फॉर्मिंग द रिपीटिंग युनिट्स इन द पॉलिमर इज कॉल्ड मोनोमर. आणि त्यातलं एक सिंगल युनिट जे अनेक वेळेस आपण वापरलं आहे त्यातलं एक सिंगल असं सिंपल जे युनिट आहे त्याला काय म्हणायचं? मोनोमर म्हणायचं. तर ही रिॲक्शन कशा पद्धतीने असते ते आपण बोर्डवर पाहूया.
नेक्स्ट रिॲक्शन आहे पॉलिमरायझेशन. आता पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये काय होतं की काही रिपीटिंग युनिट्स जसे बघा CH2 डबल बॉन्ड CH2, समजा हा जर आपण n टाइम्स घेतला तर काय होणार, तर त्याची ॲडिशन होणार. आणि हे बघा हे जे एक रिपीटिंग युनिट आहे, हे रिपीटिंग युनिट आहे ते आपल्याला n टाइम्स मिळेल आणि त्याचं कन्व्हर्जन या पद्धतीने होईल n टाइम्स. आणि याला मोनोमर म्हणायचं, एक सिंगल जे असेल त्याला मोनोमर म्हणायचं. त्याच्यात जे पुन्हा पुन्हा रिपीट होतं आहे रिपीटिंग युनिट, आणि जो तयार होतो त्याला पॉलिमर म्हणायचं. पण ॲक्च्युली हे होतं कसं ते समजून घ्या. n टाइम्स आहेत ना, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 असं किती वेळेस असतील ते n टाइम्स. इकडे पण भरपूर असतील, इकडे पण भरपूर असतील. ॲक्च्युली रिॲक्शन होते कशी, हा डबल बॉन्ड इथे अटॅक करतो म्हणजे हा सिंगल होतो, याच्यात एक नवीन बॉन्ड फॉर्म होतो, हा लगेच त्याच्या पुढच्यावर अटॅक करतो, हा त्याच्या पुढच्या अटॅक करतो, असं ही वाढतच जातं, हे अटॅक होतच जातात. मग काय तयार होतं, CH2 सिंगल बॉन्ड CH2, पुन्हा CH2 सिंगल बॉन्ड CH2, पुन्हा CH2 सिंगल बॉन्ड CH2. किती वेळेस, जितके तुम्ही मॉलिक्युल्स घेतलेत, जे मोनोमर जे आहेत ते किती वेळेस घेतलेत तोपर्यंत ही प्रोसेस होतच जाते. ह्या रिॲक्शनला पॉलिमरायझेशन म्हणतात. ओके, तर या पद्धतीने हा इथिन आहे, त्याच्यापासून हा पॉलिथिन तयार केला. ओके, अजून एक एक्झाम्पल देतो जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो. PVC तुम्ही नाव ऐकलं असेल, पॉलिव्हिनिल क्लोराईड. तर तो ॲक्च्युली CH2 डबल बॉन्ड CH Cl ह्या रिपीटिंग ह्या मोनोमरपासून मिळतो. सपोज हा जर आपण n टाइम्स घेतला तर याचा मी डायरेक्टली आता पॉलिमर लिहितो. तो कसा तयार होणार, CH2 CH Cl हा n टाइम्स, आणि यालाच म्हणतात PVC. आपण 12thला एक चॅप्टर आहे त्याच्यात आपल्याला हे स्टडी पण करायचं आहे. म्हणजे काय होतं, हा डबल बॉन्ड सिंगल होऊन जातो आणि हेच युनिट किती वेळेस n टाइम्स रिपीट होत जातं, आणि याला ह्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणतात. नेक्स्ट रिॲक्शन हायड्रॉक्झिलेशन. Alkenes reacts with cold and dilute alkaline potassium permanganate to form glycols. Glycols म्हणजेच 1,2-डायॉल. फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला किंवा अल्टरनेटिव्ह जे काही पोझिशन्स असतील त्याला OH ग्रुप ऍड करायचा आहे ह्या रिॲक्शनमध्ये, म्हणून त्याला हायड्रॉक्झिलेशन किंवा फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल्स किंवा डायॉल्स असं म्हणतात. तर ही रिॲक्शन कशी आहे ते आपण बोर्डवर पाहूया. नेक्स्ट हायड्रॉक्झिलेशन. हायड्रॉक्झिलेशनमध्ये काय होतं की जो अल्किन असतो तो आपण KMnO4 म्हणजेच पोटॅशियम परमॅग्नेट याच्या प्रेझेन्समध्ये जर आपण त्याचं हायड्रोलिसिस करणार तर ॲक्च्युली होणार काय की हा जो डबल बॉन्ड आहे त्याचं कन्वर्जन पुन्हा सिंगल बॉन्डमध्ये होणार. कार्बन कार्बन डबल बॉन्ड कशात कन्वर्ट होणार, सिंगल बॉन्डमध्ये. आणि हा ऑक्सिजन आणि इथे असणारा एक OH फॉर्म करेल, आणि हा एक उरलेला इथे OH फॉर्म करेल आणि आपल्याला ह्या पद्धतीने स्ट्रक्चर देईल. ओके, मग OH वॉटरचा जो OH आहे तो आणि हा एक ऑक्सिजन मिळून असे 2 OH आपल्याला तिथे फॉर्म होतात. ओके, आणि ह्या पद्धतीने आपल्याला ग्लायकॉल मिळतो. याचं नाव इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल ज्याला आपण 1,2-डायॉल असं पण म्हणणार. इथेन 1,2-डायॉल असं सुद्धा त्याला नाव देऊ शकतात. इथेन 1,2-डायॉल. ओके, पुढचं एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड CH2. आता डायरेक्ट करूया. HOH नेसेंट ऑक्सिजन हा कुठून मिळाला, हा आपल्याला मिळाला KMnO4. काय करायचं, ज्यांच्यात डबल बॉन्ड असतो त्यांना दोघांना OH देऊन टाकायचा. CH3CH याला दिला एक OH सिंगल बॉन्ड, याला पण दिला एक OH. तर ह्या पद्धतीने म्हणजे ज्याच्यात पण डबल बॉन्ड तुम्हाला दिसेल त्या 2 कार्बन्सला OH देऊन टाका. तशी एक रिॲक्शन दिली. ओके, मग काय CH3CH याला एक दिला OH
डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला डायॉल्स मिळतात. तसं हा आहे प्रोपेन 1,2 डायॉल, हा आहे ब्युटेन 2,3 डायॉल. तर या पद्धतीने हे प्रोडक्ट्स मिळतात. रिॲक्शन लिहून घ्या. पुढची रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन. अल्किन्स ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिक KMnO4 म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट और ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजेच K2Cr2O7 फॉर्म कीटोन्स और ॲसिड्स. जर आपण अल्किन्सचं ऑक्सिडेशन केलं कशाने, तर ॲसिडिक KMnO4 किंवा ॲसिडिक K2Cr2O7 ने, तर तो आपल्याला करस्पॉन्डिंग कीटोन्स किंवा ॲसिड्स देतो. तर ही रिॲक्शन जी आहे ती ऑक्सिडेशन आहे, कारण की यामध्ये आपण ऍडिशन ऑफ ऑक्सिजन करतोय. तर कशी होती ही रिॲक्शन बोर्डवर पाहूया. ऑक्सिडेशन. मग आता अल्किन आपण ऑक्सिडेशन करतोय विथ पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. तर तो त्याला इथून ब्रेक करतो. ॲक्च्युली इथून ब्रेक झाल्यानंतर हा जो कन्वर्ट होईल CH3CH जो आहे त्याचं कन्व्हर्जन होईल CH3C डबल बॉन्ड OH मध्ये म्हणजेच अल्डिहाइडमध्ये, आणि हा जो CH2 आहे त्याचं कन्वर्जन CO2 आणि H2O मध्ये होईल. याचा अर्थ आपण किती ऑक्सिजन्स ॲड केले, 1 2 3 आणि 4, म्हणजे आपण 4 नेसेंट ऑक्सिजन्स इथे यूज केली. काय केलं, याचं इथून ब्रेकडाऊन केलं. ब्रेकडाऊन केल्यानंतर ह्या CHचं कन्वर्जन C डबल बॉन्ड OH मध्ये झालं आणि हा CH2 कन्वर्ट्स टू CO2 आणि H2O. त्या पद्धतीने आपल्याला ॲसिटल्डिहाइड मिळाला आणि रिॲक्शन झाली. पुढच्या एक्झाम्पलमध्ये CH3 डबल बॉन्ड CH3. इथून पुन्हा ब्रेक होईल. बघूया आपण इथे किती नेसेंट ऑक्सिजन वापरायचे, पण आता इथे प्रोडक्ट्स वेगळे मिळणार. तिथून ब्रेक झाला CH3 या Cला जसं मागे डबल बॉन्ड दिला तसं इथे पण डबल बॉन्ड हा मिळाला ॲसिटोन प्लस. आता इथे थोडं वेगळं होणार, इथे CO2 वगैरे नाही लॉस होणार. तर इथे काय होणार आहे CH3C डबल बॉन्ड OH म्हणजेच ॲसेटिक ॲसिड मिळाला. किती ऑक्सिजन्स यूज केले, 1 2 3. तर 3 ऑक्सिजन्स इथे यूज केले. तर या पद्धतीने जर आपण अल्किनचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड पण मिळू शकतो आणि ॲसिडसुद्धा मिळू शकतात किंवा कार्बोनिल कंपाऊंड्स कीटोनसुद्धा. तर या पद्धतीने रिॲक्शन्स आहेत, लिहून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स.